राम राम मंडळी. कलम 302 ब्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा, विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा. फक्त पांडुरंगाचा विसर व्हावा नाही. आणि आजच्या तुमच्या आनंदाच्या ह्याच्यात मला विरुद्ध नव्हतं टाकायचं. परिस्थिती अशी आहे ती खरं तुमचं सांगतो. हा, आणि लय सांगायचं झालं, माझ्या आईला माझा बाप एकदाच लागला आणि मी झालो. मी लबाड बोलणार नाही. लय सत्य बोलायला गेलं तर ही बाळ खाऊची आत टाकते, म्हणून लय बोलत नाही. काय वस्तुस्थिती काय गाठ नाही तुम्हाला सांगतो. काय तो स्वर्ग. रात्री आपलं थोरलं दनी छत्रपती शिवाजी महाराज स्वप्नात आलं. स्वर्गाचं वर्णन काय करावं, कुणी करावं, आपली पात्रता नाही. कोण रे तिकडे. महाराजांनी करड्या स्वरात विचारल्यावर दरबार, इकडं काही मंडळी, इकडं काही मंडळी, यसाजी, तानाजी, व्यंकोजी सगळे बसलेले. आपलं दाखलं दनी छत्रपती शंभूराजे सुद्धा होते. खलिपा घेऊन काही खलिपे आले होते. काय चाललंय माझ्या राज्यात, आणि विशेष करून काय चाललंय माझ्या पुण्यात, जिथं सोन्याच्या नांगरांनी मासाहेबांनी मी जमीन नांगरली. होत्याचं नव्हतं झालेलं पुन्हा परत उभं केलं. मला जाणून घ्यायचंय काय चाललंय माझ्या जुन्नरच्या भूमीत, जिथे आमचा जन्म झाला, जिथे बाल सवंगाड्यांसंग आम्ही खेळलो, मावळे एकत्र केले. त्या पवित्र भूमीत काय चाललंय, सदर वृत्तांत आम्हाला कळावा. महाराज इथे जे खलिपे आले होते ते वाचले. सगळी सभा धीरगंभीर झाली. त्यातलं वर्णन त्यांनी काय सांगितलं तुम्हाला सांगतो. पुणे जुन्नर तालुका म्हणतात, बाहेरचे लोक म्हणतात 1 जुनरी 12 बंदरी. अतिशय चपलक, अतिशय बुद्धिमान, अतिशय हुशार, काटक परिस्थिती त्या जुन्नर तालुक्यात. त्या सगळाच बागायती नाही, पण आहे या परिस्थितीत स्वतःला टाकून कष्ट करणारे लोक. त्याची आत्ताची अवस्था काय झालंय, कायदा आणि सुव्यवस्था, न्यायव्यवस्था कुठं जाऊन पोचली, हाच तुम्हाला याच्यासारखा चांगला मुहूर्त नाही. ह्या जुन्नर शहरामध्ये बल्लाळवाडी, जुन्नर तालुक्यामध्ये, या ठिकाणी घडला. कोणाच्या आयुष्याशी आपल्याला खेळायचं नाही, कोणाचंही नाव सांगणार नाही. बल्लाळवाडीमध्ये एक कुटुंब आहे. म्हातारी 60 ओलांडलेली, 60-62 वर्षाचं म्हातारं, 55-56-57ची म्हातारी. एक देवटा त्यांचा लेख, त्याला बायको. म्हणजे षटकोनी कुटुंब कशाला माहिती आहे का. मात्र आजोबा आजी 2, नवरा बायको, त्यांचा मुलगा, म्हणजे नवरा बायको 2, 4 झाली, आणि त्यांची 2 मुलं, 1 मुलगा 1 मुलगी, असं 6 षटकोनी कुटुंब. बरीच आता तशीच आहेत. ह्या कुटुंबामध्ये एक 13 वर्षाची मुलगी आहे. एका आजीचं आईचं सगळ्याच्या देखरेखाली. आता असं म्हणतात पोरीची जात उकांड्यासारखी वाढते. पोराच्या जातीला वाढ कमी, पोरीच्या जातीला वाढ जास्त. 13व्या वर्षी जशी ती थोडी वयात आली, शरीरावर तिच्या काही ती तरुण असल्याच्या खुणा उमटायला लागल्या. शाळेत बी जात होती बिचारी. आईचं लक्ष होतं. बापाची आणि मुलीची काय ते हे नातं आहे, सगळ्यात जगात सुंदर पवित्र नातं भाऊ बहिणीचं आणि बापाचं मुलीचं. पोरी आईने जर दफाटा मारायचा प्रयत्न केला पोरीला, तरी बाप जोडतो, ए नको मारू तिला. आपल्या दारात किती दिवस राहायची लेख, वाईट वाटेल हे पाठवताना. खरोखर आज 99.99% बाप असे आहेत की स्वतः कपडे घेतले नसतात देवळीला, पण लेकराला कपडे घेतले असत्यान, लिकेला घेतले असत्यान, तिला काय पाहिजे नको ते घेतला असन. त्यांना माहिती आहे, जाणकारी आपण, आपल्याला मिळू नाही मिळू काय फरक पडत नाही, त्याची गरजही नसते. पण ही दिवाळी लहान मुलांची असते. ही दिवाळी गरिबाला गोडधोड मिळावं म्हणून ती साजरी झाली पाहिजे. आणि ज्यावेळेस एखादी लाडात वाढलेली लेक सासरी जाती आणि बापाला बिलकती, त्याच्या दुःखाला पारावार नाही तुम्हाला सांगतो.
त्याचं दुःख कळत नाही. त्याची पाठही देवाने मजबूत केलेली, किती संकट येऊ द्या काय येऊ द्या, आणि त्याचं काळीज सुद्धा दगडाचं दिले देवाने, त्याला ते सोसावं लागतं. तरी बऱ्याच बापाचे बांध फुटतात. दाटून कंठ येतो जालाडके सुखाने, असं म्हणून ओल्या डोळ्यांनी तिला पाठवलं जातं. ही वस्तुस्थिती. आपण माणसं आहोत, माणसाच्या पुढचे आहोत, माणसाने काढलेले आहोत. ह्या जगामध्ये काही बाप नसून ह्याला साप म्हणलं पाहिजे. अशाच प्रकारचा हा साप ह्या पवित्र शिवजन्म भूमीमध्ये बल्लाळवाडीमध्ये जन्माला आला. त्याच्या म्हातारी आईला वाटलं की मी वाज राहिले असे तरी जमलं असतं, पण ही अवलाद पोटाला नव्हती यायला पाहिजे. व्यसन, बायकोला दफा दफा मारणं, ती बायको बापाचं नाव राखायसाठी ती अजिबात प्रतिकार न करणारी, आपली लेकरं घेऊन त्याचा मारसण करून शिव्यासन, दहशत घरात, म्हातारीला दोनदा तीनदा डाखाल्लं, गाचाडलं पडलं. अशा प्रकारची, ज्याला उभा जाळला पाहिजे अशा प्रकारचा एक नराधम जन्माला आला. याची नजर आता नराधम असते हो, त्याची नजर स्वतःच्या 13 वर्षाच्या मुलीवर. एक दिवस त्यांनी डाव साधला. ह्याच वर्षीची घटना 2025, आणि त्या लेकरावर अत्याचार केला. 13 वर्षाच्या चांगली पोरगी, टवटवीत पोरगी, बुद्धीने अशी सगळी व्यवस्थित मुलगी, पण तिला मानसिक धक्का बसला या घटनेचा. तिला शाळेत पुस्तकं कळणार, वय कळणार, ती नुसती कुडायची, रडायची, काय बोलत नव्हती. आईने ओळखलं काय झालं ते, काय आईने ओळखलं. मग त्या मुलीला जाब विचारला, ती बापाने तिला हाणला आईला. परत नंतर दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, 2-3 वेळा हा विषय काढला. त्या मुलीने, ही आदिमाया शक्ती तुम्हाला सांगतो, वाटलो होईल हे जग लवकर बुडावा, आई शपथ बुडावा तुम्हाला सांगतो. तुमचे फ्लॅट, तुमच्या खरेदी, तुमची पोरं, तुमचं स्वप्न, तुम्ही तुमचा पैसा सगळं इथं जाऊन तुम्ही तोंडासून जावा, माझी लय मनापासून इच्छा आहे. चांगले मेले वाईट नाही, त्याच्याबद्दल वाईट मारते ह्याचं समाधान आहे मला. मी मेलो तरी चालू, पण तुम्ही मेले पाहिजे वाईट लोक. ह्या पोरीने आरडण्याचा प्रयत्न केला. अत्याचार करायला सुरुवात झाल्यावर लोखंडी रॉड तिच्या डोक्यात मारला गेला. रक्त, तिला परत सोडून दिली तशी. सख्या बापानी सावत्र नाही, त्या आईनी बुकनी म्हणजे त्याला काय, चहा पावडर, ते ग्रामीण भागात भरत्यात, कोसबीस पाडलं त्याच्यात भरली, दवाखान्यात नेली नाही, तिला वरचीच राखा. कुठल्याही नीच, नराधम, नालायक, बायांच्या मुलींच्या वाईट नजर ठेवणाऱ्यांनी कुठल्याही 3.5 पिठापैकी कुठल्याही देवीला जायचं नाही. तुमची नरका जागा फिक्स आहे, ध्यानात ठेवा. लोकांना दाखवायला चाललो आहे देवीला, त्या देवीला आणि बाया लाईन मारायला आणि हिन जाऊच नका, तुमचा उपयोग होणार नाही, मी सांगतो. झाली जखम बरी, पण पुढच्या डोक्यावर थोडा परिणाम झाला. औषधाची गरज होती. ती विमनस्क म्हणतात त्याला, मी थोडं असं वेडसरपणासारखं झालं त्याला. उजाडला जून 2025. अत्याचार जून, जुलै, ऑगस्ट असे चालू होते. सप्टेंबर गणपतीचा पिरियड. गणपतीच्या पिरियड थोडी दामदम असते, गणपती बसवतात. विसर्जनाचं 1-2 दिवस सगळे पोलीस यंत्रणा लागली असती, विसर्जन होतं सगळं, तुम्हाला माहिती कसं वातावरण असतं. विसर्जनाच्या दिवशी ही काय करायची, मुलगी काय करायची, डोक्याचा थोडा कंट्रोल सुटले, ती घराबाहेर पाडायची, ती सापडत नव्हती लवकर. जा इकडं, जा तिकडं. पर ती गावासाठी जवळपासच्या लोकांना माहिती, हा विषय अख्ख्या गावाला माहिती. आपल्या सबकारावर मला आज फोन करायचा, नेमकी आतली अजून काय परिस्थिती मला फोन करून सांगायचं तुम्हाला सांगतो. रेसचा कसा लावायचा मी बघतो. मग काय ती इकडे तिकडे फिरायची. अशा परिस्थितीत ती बाहेर पडल्याचा गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी काही नराधमांच्या, जे नवीन केस फुटलेले असले पाहिजे असा माझा अंदाज आहे, 20 ते 22 जण आहेत, यांनी एका रात्रीत तेवढा अत्याचार केल्यात. तेवढा अत्याचार त्या मुली केल्यात. ही मोठ्या बापाची देंड असते. त्या उपटाजींना ज्यांनी काढलंय,
सणासुदीचं वाईट बोलायला लावू नका, पण मला जाऊ द्या, बरोबर. ज्यांनी काढले यांना हे कुठल्या तरी राजकीय कुत्र्यांची हस्तक असत्यान. 50,000 रुपये तुला ठेव, 1,00,000-2,00,000 वाट, मतदान गोळा करून आण, पांढरे डगले घालून फिर, लोकांचा चहा पे, गोरगरिबाची मतदान गोळा कर. हे अवलादी बऱ्याच मारतात, गल्लोगल्ली येत. इलेक्शन आल्या बघा काय ओळख द्यायला लागतात गरीबाला, मग लगे हिंगलून देणार गरीबाला. ह्या पांढऱ्या डगल्यांची गाबडी असली पाहिजे. आणि ज्याच्यासाठी मतदान गोळा केले तो का निवडून आला की या अशा घटना दाबण्यासाठी ते प्रयत्न करतात. दबाव कोणावर टाकतात? पोलीस स्टेशनवर. स्थानिक पोलीस स्टेशनला इतका अधिकार आहे संविधानानुसार, तुम्हाला सांगतो की केस अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत जरी केली की फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, पहिली FIR काय दाखल केली, त्याच्यात काय लिहिलंय हे पाहिलं जातं. इतकं सोपं नाही ते. पण त्याला पोलीस किंवा वर्दी हे सुद्धा खास बापाच्या पोटचा माणूस सनी वर्दी घातली पाहिजे, हे सुद्धा काळाची गरज आहे. भिकारचोट काही लाख काही कोटी कमवायला जे आल्यात ना, लाच कुठं खायला मिळतंय का? वर्दी घातलेली भिकारचोट हे आले ना की वाटलं झालं म्हणायचं. ध्यानात ठेवा, ज्या देशाची आतापर्यंत कायदा आणि सुव्यवस्था बिघडली, कायदा बिघडलाय, भ्रष्टाचार माजलाय ना, त्याचं वाटलं झालं. जोपर्यंत न्याय व्यवस्था ओके व्यवस्थित आहे तोपर्यंत समाज ओके, तो देश पण ओके. अराजकता माजला टाइम लागत नाही. यांनी लक्ष द्यायला पाहिजे. जो तो फक्त छापायच्या मागे, खरं सांगतो मला आई शपथ, छापायचे फक्त पैसे, पगार बिगार ते बघत नाही, 70-80-90 ते बघत नाही, काच काटून पैसा. ग्रामीण भागामध्ये पोलिसांचा, दारू विक्रेत्यांचा येऊन द्या हप्ता, गुटखा ऐकणारांचा येऊन द्या हप्ता, किरकोळ बांधताना दोन्ही कोणी येऊ दे, सोडीतच नाही. शहर भागामध्ये कसले बार शॉप असत्यान, लेडीज डान्स बार असत्यान, काय येऊन द्या हप्ता, अंमली पदार्थांचा येऊन द्या हप्ता, कॉलेजच्या बाहेर गांजा विक येऊन द्या हप्ता. 20-20 लाख रुपये वर सरकून तुम्ही पोलीस स्टेशन घेता, तिथं हप्ता गोळा कर धंदा करीता. लाज वाटली पाहिजे. ही कायदा सुव्यवस्था यातली बदल झाला पाहिजे. काहीतरी तुम्हीच करू शकता बा. आता काय करणार? ह्या मुलीला इतक्या 20-22 जणांनी अत्याचार केल्यावर ती रक्तबंबाळ अवस्थेत घरी आली. तिची अवस्था ती बघून बापाला तर काय घेणं देणं नव्हतं, तुम्हाला माहिती. पुरीच्या आईनी, पुरीच्या आजोबांनी, पुरीच्या आजीनी तिघांनी पूर्वी घेतली, पोलीस स्टेशन गाठलं. इतकी गंभीर केस आहे. निर्भया प्रकरण तुम्हाला माहिती आहे ना, दिल्लीचं. इतकी गंभीर केस आहे किंवा आपलं कोपर्डीचं, एवढे मोर्चे, एवढे हे. आता सासपडेचं मी काल परवा दिवशी गेलतो, ते असं चिमटा घेतला तर जाणीव पाहिजे हो. फक्त वर्दीला, प्रशासनाला, यांना जाणीव का नाही मला कळत नाही. या गोष्टी घेतलं पाहिजे ना. घेतली FIR त्यांनी लिहून घेतली. पण आता कायदा बी असा आहे, 18 वर्षाच्या पेक्षा अल्पवयीन असल्यावर ओळखलं पडलं जाते, नाव सांगितलं जात नाही किंवा मीडियाला, प्रेसला त्याबद्दल जास्त माहिती दिली जात नाही. पण तपास कुठल्या दिशेने सांगायचा अधिकार आहे ना त्यांना. तपास कुठल्या दिशेने चाललाय नाही. घेतली शासकीय रुग्णालयामध्ये. पोलिसांनी काय करायला होतं, तात्काळ सदर घटनेचे मेडिकल करून, इतकी भयानक अत्याचार झाल्यात ना, मेडिकल करायचं आणि मेडिकल करून FIR दाखल करायची. मुलीची आई आज 17 ते 18 आरोपींची नावं सांगा तयार आहे, स्वतःच्या नवऱ्या सकट. यांना अटक करायचं, कोर्टात दाखल करायचं. तुम्ही बाकी काहीच करू नका ना. महिना 1.5 महिना झालाय अजून काही होत नाही. काय कारण आहे हे जा विचारण्याची गरज आहे. त्यांनी ती मुलगी हॉस्पिटलमध्ये नेली उपचारासाठी. संबंधित नर्स बिर्स यांनी प्रायव्हेटमध्ये सांगितलं की मुलीची अवस्था काय आहे आजच्या तारखेची तुम्हाला सांगतो. छातीतून बाळ जन्मल्यावर मातृत्व म्हणजे आईला जेव्हा दूध येतं, दूध पाजते ती लहान बाळाला, त्याचे जे निपल्स असतात पुढले पूर्ण कुरतडून तोडून टाकले. ती आयुष्यात भविष्यात कधी लग्न झालं, गर्भवती राहिली तर ती बाळाला अख्ख्या आयुष्यात दूध सुद्धा पाजू शकत नाही. महाराष्ट्र माझा, हिंदू सनातन भगवा, ही अवस्था आहे. जुन्नर मध्ये दूध सुद्धा पाजवत नाही. तिच्या छातीत
चावून चावून खराब केली. शरीरावर 60 ते 65 ठिकाणी सिगरेट जाळलेले चटके आहेत. कोण येते? खुलेआम आजही फिरतायत, मोटरसायकलवर फिरतायत. हॅलो, आलोय, चल रे. कोण येते? खुलेआम फिरतायत. तुम्ही फक्त दिवाळी एन्जॉय करा, वड बरोबर तिखाटे खा, एन्जॉय. ह्याच्यामुळं 18 वर्षाचा असल्यापासून मी कुठलाही सण साजरा करत. मी वरच्या 50 मध्ये जगतो. मला कशाचंही काही नाही. त्याच्यानंतर डोक्याला जखम आहे, बरोबर. विमनस का येते, त्याला कळणार, सुधारणार, स्टेटमेंट देता येणार, बोलता येणार. स्वतःच्या बापाने जर अशी सुरुवात केली काय बोलणार? 13 वर्षाची लेकरू इथे. तेवढं करून तर थांबलेलं नाही. हे आरोपीची टोटल संख्या 28 ते 30 असण्याची शक्यता आहे. आता कसं आहे, शेवटी शिवजन्मभूमी जरी असली, सगळं असलं, इतिहास असला पाठीमागा, तरी त्यात भूमीत एवढी ताकद आहे, कुठंतरी कुणीतरी खास जन्माला येतो. त्यापैकीच एक व्यक्तीचं नाव सांगतो तुम्हाला. हे सगळं ओपन कुणी केलं पाकर, अजूनही दाबाचा प्रयत्न चाललाय. का चाललाय कुणी उत्तर द्यायला तयार नाही. त्या माणसाचं नाव आहे अभिजित बोराटे. त्याच्या वडिलांच्या वडिलांनी कोण शिवसैनिक असेल, स्वतःचं शिरकलम केलं असेल देशासाठी. काय असं महाराजांचं प्युअर रक्त शियाळचं म्हणायचं ते. त्यांनी अभिजित बोराटे, आता त्याच्याकडं त्या व्यक्तीकडे प्रवक्ता आहे शिवसेनेचा, शिंदे गट आणि पुणे शहर असं पद आहे. ती अशा लोकांचं काय होतं, राजकीय लोक असले तरी संपर्क लय असतात, ज्यांना ठेवा, गावोगावी शाखा असतात, मुलं असतात, काय असत. त्या व्यक्तीच्या अंतकात इथं कुठतरी जाणीव होती, त्याला पीडा झाली भाऊ. त्यांनी आणखी माहिती कलेक्ट केली, मुलीच्या आईशी बोलला, तिथल्या पोलीस स्टेशन गेला. पोलीस स्टेशन त्यांना उत्तर दिलं, त्या माणसाला बोराटेला, अल्पवयीन केस, आम्ही जास्त माहिती देऊ शकत नाही. पोलिसांचा तपास संशयास्पद वाटल्या किंवा दबाखाली वाटला, हे व्यक्तीने पुणे ग्रामीणचे SP गिल साहेब, तुम्हाला माहिती रांजणगावला 2 लहान लहान मुलांच्या एका बाईची हत्या करून टाकली होती. पाऊस चालू होता कंटिन्यू. ते गिल साहेबांनी हे केलं. आणि रांजणगाव MIDC पोलीस स्टेशननी उत्कृष्ट एक अधिकारी, सुंदर अधिकारी तिथं, कर्तव्यनिष्ठ अधिकारी, जे चांगलं आहे त्याचं कौतुकच केलं पाहिजे. चालू पावसात टीम बनवून गिल साहेबांनी तिथे आरोपीला जेरबंद केली. तसं गिल साहेबांना त्या निवेदन दिलं. लगेच गिल साहेब वरून सूत्र हल्ली, जो बोले सो निहाल, सत श्री अकाल. कातडी फक्त आपली निभार झाल्यात, आपल्या नेत्यांची झाल्या. आपले म्हणायचा अर्थ नाही, याच्यात जातीभीतीचं काही नाही. बामटे साखर कारखाने दडापले, कोट्यवधीच्या जमीन दडापल्या, पद हाताखाली, पार बाया बिया पुरी बिरींचं वाटलो करणारे हे अवलादी फक्त बघत राहतात काय चालतंय, कोण चालतंय, त्यांना काही कोणाचं घेणं देणार. आणि हे फोकसमध्ये तरुणांच्या सुद्धा फोकसमध्ये काय असते 4-2 इडी जात गलुली, जे नाचणारे नाशी करणारे, त्यांच्या पुढं साहेब आले, दुनिया आली. बरेच बापाच्या पोटचे नसतात, काही शेजाऱ्यांनी काढलेले असतात, ते असे करतात, एखाद्या नेत्याचे खातावतात 4 पैशासाठी. तळतळ आली मला या घटनेत. तुम्हाला सांगतो, हे एवढं झाल्यानंतर ह्या माणसाने गिलसाने आदेश सोडले. वरिष्ठ अधिकारी पुणे ग्रामीणचे हे आहेत, ते SP आहेत, सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस. ग्रामीणचे वेगळे असतात, शहराचे वेगळे असतात, 2 पदं असतात. तिथून सुटल्यानंतर तरी सूत्र हलाय पाहिजेत का नाही? ऑलरेडी म्हणजे ध्यानात ठेवा, ही वेगळी व्यवस्था आहे. आतली अंधारातली कोणाला दिसत नाही. अदृश्य हात आहेत, ज्याला नख आहेत, ते बॉस करायला, वरवायला, संपायला, तुमचं नरड दाबायला टपलेले आहेत. ही आतली दुनिया आहे. जेवढे संबंधित आहेत तेवढे पहिल्यांदा निलंबित नको, डायरेक्ट घरी. लय छापला असेल त्यांनी, बदलाटी ही कुठेतरी पाहिजे. केस कोर्टात गेली पाहिजे, चांगल्या वकिला जज साहेबांच्याकडे गेले पाहिजे, कुणी लावून घेतलं पाहिजे, ही केस ओपन झाली पाहिजे. शेकडो केस दडपल्या, हजारो जीव गेलेले आहेत असे आतापर्यंत जे ओपन झाले ना. मी अभिजित बोराटे, प्रवक्ता शिवसेना, यांचं अभिनंदन करतो की या माणसांनी कुठलाही दबाव. आणि आत्ता काल सकाळी मुलीच्या आईला फोन आलेला आहे धमकीवाचा. हे सांगतात कोणतरी धमकी दिली, कोण स्टेटमेंट दिलं, कोण तक्रार केली, तुमची हत्या करून तुकडे तुकडे. पोलिसांची जबाबदारी आहे ना, कुणाचा कॉल होता ट्रेस कर, तुमची कामं ती. आमच्या पगारातल्या पैशावर जगत आहे तुम्ही करत आहे. कोण आहे काय उचला ना तुम्ही, होऊन द्या ना अख्ख्या महाराष्ट्रात. ह्या अवलादी ह्या जोपर्यंत तुम्ही पाठीशी घालताय ना,
तोपर्यंत न्याय मिळू शकत नाही. गरीबाला ध्यानात ठेवा, अजिबात मिळू शकत नाही. त्याच्यामुळं ह्याच्यात लक्ष देणं, याच्यात काम करणं आणि ही केस स्टँड होणं, ओपन होणं हे जास्त गरजेचं आहे. ही काल दिलेली धमकी. आता बघू अजून प्रकरण काय होते. पण हे केस सांगायचं कारण म्हणजे हे अशा प्रकारचं त्याच्यात. आज ही आतली गोष्ट तुम्हाला सांगतो. एक 10-12 दिवसापूर्वी जुन्नर शहर आहे. आता तुम्हाला म्हणलं मुसलमानात चांगले मुसलमान, वाईट मुसलमान 2 प्रकार पडतात. त्या जुन्नर शहराच्या म्हणजे शहर वर शिवनेरी किल्ला आहे. आपल्या महाराजांचा जन्म झाला ते डोंगराव आहे. आणि जुन्नर शहर तालुक्यात ठिकाण खाली आहे. लक्षणीय मुसलमानांची तिथं राहतात. तिथं काही चांगले असतील, काही वाईट असतील. वाईट कोणते तुम्हाला सांगतो. त्या ठिकाणी 12 दिवसापूर्वी अख्ख्या महाराष्ट्रात झाली गुगलला इथे रेड टाकली पोलिसांनी, जुन्नर पोलिसांनी. पोलीस स्टेशन पण तिथंच आहे. तर त्या रेडमध्ये एका खोलीमध्ये 17 ते 18 गायीचं मांस होतं. आता कायदेशीर परवानगी म्हशीच्या मांसाला आहे, त्याबद्दल वाद नाही. गायांचं होतं. काही जर्सी होत्या, काही हॉस्टेल फ्रिजन होत्या, काही गावरान होत्या. ह्यांचं नुसतं मांस तिथं. पोलीस आल्यात म्हणलं जे कोण होते मागल्या दाराने पळून गेले. जाऊन द्या. म्हणजे जुन्नर सारख्या ठिकाणी ते काही जुन्नरमध्ये खात नसत्यान. अशा ठिकाणी एक टेम्पो सापडला. त्या टेम्पोत ते मांस भरून पुणे, मुंबई असं बऱ्याच ठिकाणी सप्लाय होतं. बेकायदेशीर. ते काय कत्तलखाना नव्हता किंवा अधिकृत नव्हतं काय. पोलिसांची टीम तिथे गेलेली. तिथं मोटरसायकल होती. फोनाफोनी झाली. आता योग्य सरकार पाहिजे. त्या फोनाफोनीमध्ये 5-50 मुसलमान जमले. मग त्याच्यात एक कार्यकर्ता होता, अजित पवार गटाचा. कार्यकर्ता नव्हता, तो पदाधिकारी होता कोणतरी. त्याने म्हणे वातावरण बिघडू नका, वातावरण चिघळू नका, असं नका. पोलीस शांत. ते मांस पोलिसांनी स्वतः हाताने उचललं, गाडीत टाकलं. ते नेऊन डंप म्हणतात त्याला, किंवा जिसीम खड्डा घेऊन ते गाडलं जातं. त्याचं कायदेशीर FIR होते किंवा हिसाब. कोणाला अटक नाही. एक मोटरसायकल बारली होती, ती एक जण घेऊन जा मोटरसायकल. गाडी कोणाची काय, तू घेऊन जा गाडी. कायदा सुव्यवस्था बिघडू नका, असं करू नका. तसं फोनाफोनी होत्यात. पोलीस दबावाखाली, स्पष्ट त्या व्हिडिओमध्ये जाऊन पोलीस दबावाखाली होते. पोलिसांचे सुद्धा बऱ्याच वेळा कुचंबना होते. यांच्या यांच्या टिरीवर मागून दांडकी टाकायची त्यांची इच्छा असते. कारवाई करायची. योग्य सरकार पाहिजे. नाथखोळा. पण काय करू शकत नाही. मला तिथं वाईट वाटलं ते बघू. शेजारी बाई उभी राहिली होती, ती मुसलमानाची. हमको क्या मालूम किसका है, हम क्या वही काम करते क्या, असतं सगळं माहीत असतं. कोण आहे काय आहे सगळं कोण, आम्हाला काय माहिती, असं असतं. दबावाखाली उपयोग नाही. बघू भविष्यात काय होतंय काय नाही. पण ही केस, ह्या निर्भयाची केस ओपन होणं किंवा ह्या केसला योग्य ह्या मुलीला न्याय मिळणं हे जास्त गरजेचं. आजूबाजूला तिथं कोण असेल मला फोन करा. आपण दिवाळी समजा होऊन द्या, पण डायरेक्ट देवा भाऊकडे निवेदन का ना देऊ शकतो, किंवा उपोषणाला बसू शकतो आपण. त्याला काय तो. पण ह्या माणसाला मानावं लागेल अभिजित बोराटे. या माणसाने 100% ह्या केसला वाचा फोडले. मात्र केस दबली गेली असती. बघू भविष्यात काय होतंय. जसं मला कळलं तसं तुम्हाला ह्याच्यावर नंतर मी सांगणारच. रामकृष्ण हरी माऊली.